BKC मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी पोहोचले। BKC मधनही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा हा महाराष्ट्र दौरा आणि या निमित्तानं मोदींचं BKC मध्ये आगमन झालेलं आहे। जिओ कन्व्हेन्शन सेंटर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेत। तिकडची ही लाईव्ह ताजी दृश्य आपण बघतो आहोत। जिओ कन्व्हेन्शन सेंटर मधले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृश्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 कार्यक्रमांनिमित्त आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आलेले आहेत। पहिला कार्यक्रम हा अर्थातच जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं होतो आहे BKC मध्ये आणि त्यानंतर ते पालघरला वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला जाणार आहेत। आणि आता ही दृश्य आपण बघतोय ती आहेत BKCच्या जिओ सेंटर मध्ये। ग्लोबल फिनटेक फेस्ट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी आता मोदींचं संबोधन सुद्धा होणार आहे। BKC मध्ये असलेल्या जिओ सेंटर मध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या निमित्तानं ग्लोबल फिनटेक फेस्ट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग आपल्याला बघायला मिळतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। 2 कार्यक्रमांना मुख्यतः ते आज हजेरी लावतील। त्यातला एक कार्यक्रम जो BKC परिसरामध्ये जिओ सेंटरमध्ये होतोय त्यासाठी मोदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ग्लोबल फिनटेक फेस्ट मध्ये मोदींचा सहभाग पाहायला मिळतो। तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी संबोधित करणार आहेत अशी माहिती आणि यानंतर ते पालघरला जातील। वाढवण बंदराच्या ठिकाणी आज भूमिपूजन होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा पंतप्रधानांची मुख्य उपस्थिती असेल आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होतो आहे। 2 कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती विरोधकांकडून सुद्धा जोरदार तयारी करण्यात आलेली होती। मात्र काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं अशा स्वरूपाची माहिती आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। रिद्देश हातीम आपले प्रतिनिधी सध्या BKC परिसरातून आपल्या सोबत आहेत। रिद्देश, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या जिओ सेंटरमध्ये पोहोचलेत। कसं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे? मोदींचं संबोधन साधारणपणे किती वेळामध्ये सुरू होईल? नक्कीच आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि पालघरच्या दौऱ्यावर आहे। सकाळी ते 11:15 जी BKC येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथे ते दाखल झाले आहेत आणि आता थोड्याच वेळात त्यांच्यामध्ये जे भाषण आहे ते सुरू होणार आहे। ग्लोबल इन्फोटेक फेस्ट या कार्यक्रमाला ते भेट देणार आहे, त्याच्यावर ते उपस्थित असणार आहे आणि कार्यक्रमादरम्यान त्यांच्याकडून भाषण देखील केलं जाणार आहे। त्याचबरोबर दुसरीकडे पाहिलं तर हे कार्यक्रम संपल्यानंतर ते दुपारी 1:30च्या सुमारास ते पालघरच्या दिशेने रवाना होणार आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसकडून जो तीव्र आंदोलनाने विरोध हा करण्यात आलाय, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की जो पुतळा 8 महिन्यापूर्वी बांधला होता आणि त्यांच्याकडून BKC परिसरात आंदोलन देखील करण्यात येणार होतं। मात्र त्याच आधी पोलिसांकडून त्यांना थांबवण्यात आले। महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं वर्षा गायकवाड असतील किंवा भाई जगताप असतील यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त हा तैनात करण्यात आला। त्याचबरोबर जे असलम शेख आहे जे मालाड परिसरातील आमदार आहेत त्यांना देखील पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आणि आता सर्व नेत्यांकडून जो प्रश्न उपस्थित केला जातोय की आम्ही फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारणार होतो की महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे आणि त्याचा जबाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मागणार होतो। मात्र त्याच्या आधीच सर्व जे आमदार नेते मंडळी असतील व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांना पोलिसांकडून सध्या तरी ताब्यात घेण्यात आले। महत्वाचं म्हणजे पाहिलं तर आजचा दौरा हा महत्वपूर्ण मानला जातो कारण पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला दौरा हा महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे या दौऱ्यादरम्यान या पुतळ्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काय भाष्य केलं जातं हे देखील पाहणं आता येणाऱ्या तासांमध्ये महत्वाचं असणार आहे। बरोबर, त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 कार्यक्रमांनिमित्त महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामुळे आज नरेंद्र मोदी राज्यामधल्या इतरही घटनांविषयी काय भाष्य करतात हे पाहावं लागेल। तर मोदींचा दौरा होतो आहे आणि आता सध्या BKC मधली दृश्य आपण बघतोय। रिद्देश, BKC नंतर मोदी हे वाढवण बंदराच्या ठिकाणी सुद्धा जाणार आहेत। तिथेही सुद्धा वाद आहे, तिथे सुद्धा स्थानिक मच्छीमारांचा विरोध आहे। कशा पद्धतीने हा दौरा होणार आहे, कशा पद्धतीने भूमिपूजनाचा सोहळा असणार आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे। थोड्याच वेळामध्ये मोदी हे BKC मधनं या ठिकाणी
वाढवण मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुद्धा रवाना होतील अशा स्वरूपाची माहिती। आता ही दृश्य आपण बघतोय ती तागी दृश्य आहेत BKC मधल्या जिओ सेंटरमधली, त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साधारणपणे 11:15च्या सुमारास पोहोचलेत आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये मोदी या ठिकाणी संबोधित करतील अशी माहिती आहे। ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग आणि थोड्याच वेळामध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये पंतप्रधानांचं संबोधन सुरू होईल। BKC मध्ये असलेल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि यासाठी पंतप्रधान मोदी यांची मुख्य उपस्थिती।